दर्शनाचा जलमीचा सीन गेला मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे चरण सोडावे चरण त्यांचे विविध तापाची झाली बोडवण देखील चरण वैष्णवांचे एका जनार्दनी घडो त्यांचा संग न भावा वियोग जन्मजन्मी मज वाटे त्याचे आलिंगन द्यावे कदान सोडावे चरण त्यांचे पांडुरंगा करू
ईश्वरा करुणा करा दडाडा तुमचा अनुग्रह धलो पावन झालो चराचरी मी कडा कुसरी का हितनेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करुणानाथ उमा शंकराच्या सुताचरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी बंधू सारजाचे चतुर्णाच्या आत्मजा वाक सिद्धी पावीचे सहजातीच्या चरणपदा दंडवत आता बंधू देव ब्राह्मण ज्यांची पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माझे दंडवत आता बंधू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चार जनतया माझे दंडवत आता नमोरंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते रेखा तया माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी मृणी आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल दिन संत दर्शनाचा अनंत जलमीचा सीन गेला मज वाटे त्याचे आलिंगन द्यावे कदान सोडावे चरण त्यांचे. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराजांचा सर्वांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. या ठिकाणी कशा निमित्ताने कीर्तनाचा कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे, तरी पण सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरतं. या न्यायानं तुम्हा सर्वांचे सुपरिचित कचरू पाटील निर्मळ त्यांनी आपले स्वर्गीय पिताजी आणि माताजी मातोश्री अंजनाबाई आणि पिताश्री मुरलीधर तुळशीरामजी पाटील निर्मळ यांच्या स्मरणार्थ आमचे परमस्नेही थोर कीर्तनकार हरिभक्तिपरायण उद्धव महाराज मंडलिक यांना परमार्थिक कार्यासाठी ही भूमी दान केलेली आहे आणि त्या निमित्ताने आजचा हा कीर्तनाचा कार्यक्रम आजचं संतपूजन आणि अन्नदान सन्माननीय सूर्यभानजी पाटील तांबे ज्यांना आम्ही अण्णा म्हणतो त्यांच्याद्वारा आहे. त्यांचा आग्रह उद्धव बाबाच्या त्या कार्यक्रमाला तुमचंच कीर्तन पाहिजे. थोडीशी अडचण होती मला, कारण दुपारचं कीर्तन मालेगावच्या पुढे 35 किलोमीटरवर विराणे म्हणून गाव आहे. तिथे 1 वाजला आम्हाला, तरी पण सवयीप्रमाणे पळालो, पण त्या कोपरगावच्या पुढे नाही पळता आलं. अख्खी गाडी खड्ड्यात बसती, चांगलं माहिती आहे. बस 3ला आलो. तेव्हा अन्नदान संतपूजन अण्णाच्या द्वारा आणि भूमिदान आपले मातोश्री अंजनाबाई आणि मुरलीधरजी पिताजी यांच्या स्मरणार्थ कचरू पाटलाच्या द्वारा, या दोन्ही पाटलाच्या द्वारा आजचा हा कार्यक्रम आहे. दोघांचंही दान श्रेष्ठच आहे. या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, मृदंगाचार्य हरिभक्तिपरायण प्रल्हाद महाराज देशमुख, आपलं नाव संतोष, भारीच आहे, वल्लीच आहे, भारी आहे, दीक्षित महाराज, दोन्ही मृदंगाचार्यांना नमस्कार करतो. आमचे हार्मोनियम वादक काशीनाथजी महाराज पाटील, विनयकरी महाराज, सर्व गायनाचार्य निळोबा महाराज, रविदास महाराज, संजय महाराज, उभे असलेले सर्व टाळकरी महाराज, इकडचे टाळकरी गायनाचार्य, माता भगिनी, भालदार चोपदार, पुढेही बरेचसे महाराज आहे, आमच्यावर प्रेम करणारे चौधरी महाराज, अजूनही काही महाराज असतील. काहींचा नामोल्लेख होईल, काहीचा नाही होणार. याचा अर्थ त्यांच्याविषयी अनादर आहे,
असा गैरसमज करून घेऊ नका. बरीचशी मान्यवर मंडळी आहे. भानू पाटील गुंजाळ बाबा तिथं होते लहानपणी. उद्धव बाबा शिकायला. भगवान सेठ तुझे बाबा आहे अजून. बरेचसे बाबा जुनी आहे ना. उपस्थित माय बहिणी वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, सहज आठवण आली म्हणून मी भाऊची चौकशी केली. म्हटलं सीताराम भाऊ दिसत नाही, तर ते कार्यक्रमाला आधीच आलं, पण त्या बरे नाही तब्येत, धाकटे चिरंजीव आहे. बरेचसे सर्वजण आपण धन्यवादास पात्र आहात. या ठिकाणी आलात. उद्धव बाबाच्या वतीनं सर्वांना धन्यवाद देतो. आता प्रत्येकाला वैयक्तिक नमस्कार करण्यापेक्षा सर मस्तक हे पायावरी, हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांना नमस्कार. चांगल्या कार्यासाठी भूमिदान केलं आणि म्हणून कचरू पाटलांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आज मला खात्री आहे माता अंजनाबाई आणि पिता मुरलीधरजी दोघेही स्वर्गामध्ये आनंदानं नाचत असतील. या भूमीकडे पाहून त्यांच्या डोळ्याला आनंदाश्रूच्या धारा लागल्या असेल की माझ्या कचरू पाटलानं योग्य ठिकाणी दान केलं की जिथे चंद्र सूर्य असेपर्यंत भजनच होणार आहे. लक्षात तुम्ही आम्ही एक दिवस सगळे जाणार आहोत. या भूमीचं पुण्य म्हणा. उद्धव बाबाच्या माध्यमातून आम्हाला खात्री आहे तर भजनाशिवाय दुसरं काही होणार नाही. हजारो श्रोत्यांच्या पुढे कीर्तन करणारा कीर्तनकार श्रेष्ठ नाही, हजारो कीर्तनकार निर्माण करणारा महाराज श्रेष्ठ आहे. आणि म्हणून उद्धव बाबा आम्हाला वंदनीय पूजनीय आहे. भूमिदान करणाऱ्या परिवाराला धन्यवाद देतो. तसं अन्नदान अन्नाच्या वतीनं त्यांचं नावही अन्नाच आहे आणि अन्नदानामध्ये अग्रेसर आहे. अन्नदान म्हटलं की अन्नाला चैन पडत नाही. आज डाळ भाटीचं जेवण आहे काय चौकशा करू नका एवढ्या समाजाला. आणि तूप बादलीनं वाढायचं आहे बरं का. तुम्ही बाह्या सारून तयार राहा प्रल्हाद महाराज. दोन्ही दात्याला धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल पूजनीय उद्धव महाराज आमच्यापेक्षा वयानं बरेच लहान आहे. मला एक अंदाज आला नाही तर सहज घरीच आंबे रसाचं जेवायला नेलता आम्हाला. मी सहज विचारलं तर काय 30च्या आतच आहे कार्यक्रम. 36. आता मला 60 लागलं बाबा. वयावर
जाऊ द्या, आम्हाला 60 लागलं तरी अंतकरण सांगतोय आमचं की उद्धव महाराज आम्हालाही पूजनीय आहे. विठ्ठल ज्यांचा अभंग आहे ते एकनाथ महाराज आहे. काही संत आहे तर शांत नाही, काही शांत आहे तर संत नाही, आणि काही संत आणि शांत आहे तर श्रीमंत नाही. एक एकनाथ महाराज संत, शांत आणि श्रीमंत. अगदी उद्धव बाबाकडे पाहिलं की नाथ बाबा दिसतात आम्हाला. कितीही काही करा तरी बाबाला राग कधी पाहिला नाही. शांत आहे, अंतकरण संत आहे, आणि त्यांच्या खिशात काही नसलं तरी सगळ्या महाराजात एक नंबरचे श्रीमंत आहे. आपण देवळालीला अनुभव घेतला. पण मला सीताराम भाऊ म्हणाले, महाराज कोडं पडलं होतं पण ह्या महात्म्याजवळ काय आहे वापस करावं लागलं. इतका का 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 होतंय असं? लोकांचा विश्वास आहे. उद्धव बाबाजवळ जर 10 रुपये दान केले तर जवळचा 1 रुपया लावून 11 खर्च करतील, 9 ठेवणार नाही. लक्षात. म्हणून लोकांचा विश्वास आहे, आणि तो विश्वास त्यांनी जीवनामध्ये मिळवायचं फार मोठं कार्य केलं. म्हणून सीताराम भाऊचे शब्द त्या दिवशीचे सांगतो. महाराज ही व्यक्ती नाही, फार मोठी दैवी शक्ती आहे. विठ्ठल आमचं संप्रदायाचं भूषण म्हटलं तरी वावगे ठरणार नाही. एक एकनाथ महाराज सोडले तर सर्व संतांच्या जीवनाचा विचार करा ना. 18 विश्वे दारिद्र्यानं भरलेलं जीवन. 18 विश्वे. बरीच माणसं 18 विश्वच म्हणतात. अरे विश्व म्हणजे जगत होतं भाऊ. विश्वे हा गुणाकार झाला बरं का सर. जसं 18 आहे तसं 18 विश्वे. 18 गुणीला 20 बरोबर 360. बापरे साहेब आलेले आहे. बसायलाच लावतो, नाही बसायचं असलं तरी. आता म्हातारपणात ऐकलंच पाहिजे ना कीर्तन. मी सांगतो येऊ द्या. जॅकेट बिकेट घातली त्याच्यामुळे आता काही गारठ्याचा त्रास नाही. मी सांगतो आता इथून पुढं रोज कीर्तनच आहे का आमचे. साहेब आलेले आहे. सर्वांनी एकदा टाळ्या वाजवून स्वागत करा. खुर्ची ठेवली तरी चालेल. जर सोडले तर तुमचं नाव आलं साहेब. काय आता मी आलं का नाही इथंच कीर्तन. आता मी कीर्तन करणार आहे म्हणे तांब्यान मला सांग. हो पण तुम्ही कीर्तन केलं आमचं कसं होईल. आम्हाला ते तुमचं नाही जमत ना. त्याच्यामुळे मी प्रार्थना करतो आपलं आपलंच करा. विठ्ठल महाराज जर सोडले तर सर्व संतांचं जीवन 18 विश्वे दारिद्र्यानं ओतप्रोत भरलेलं. त्यांच्या त्या प्रमाणावरून आपल्या लक्षात येईल. ज्ञानोबा राहायचं घ्या, नामदेव राहायचं घ्या, तुकोबा राहायचं घ्या. दुष्काळ आटीला द्रविणीला मान, त्रिएक अन्न अन्न करता नेली. माऊलीला समाधी स्थळाकडे चालवलं तेव्हा धाकट्या बहिणीनं धाकट्या भावाच्या गळ्याला बिलकुल रडायला सुरुवात केली आणि रडून हेच उद्गार काढले. सोपाना काय ताई कसं होईल आपलं का.
ज्ञानदेव निवृत्ती भिक्षेसी जात गोपान मग सांभाळीत यावरून माऊलीला मधुकरी करावी लागली. जीवनाचा विचार करा. नामदेव राहायचं पहा. रात्रीचे 12 वाजलेले होते आणि नामदेवाची पत्नी राजाबाई रुक्माई जवळ रडत होती. 2 प्रहर रात्र पाहुणी एकांत राजाई वृत्तांत सांगे माते अन्न वस्त्र नाही खाया जेवायासी नाते हरणीसी निर्लज्जा भला मार्ग तुम्ही उमदोडी सांगा नामयाची राजा बरी नव्हे अव रखमाबाई विठोबाशी सांगा भरतारासी कागा वेडे केले तुमच्या बुवानं आमचा बुवा पागल करून सोडला. बरं 1-2 माणसं असते तर भागवलं असतं. 14 माणसे आहे माझ्या घरी हिंडती दारोदारी चौदा माणसे बरं का महाराज 14 माणसे आहे माझे घरी. फार मोठा परिवार नामदेवरायाचा. नाव मी सांगतो हिशोब तुम्ही करा. राजाई गुणाई दोघी सासू सुना दामा नामा दाना बाप लेखनारा विठा महादा गोंदा चौघे पुत्र जन्मले पवित्र त्याचे वंशी लाडाई गुडाई असाई साखराई चौघी सुनापाई नामयाच्या उबाई लेखिनी बाबाई बहिणी वेडी पिशी जनी दासी त्याची किती झाले कोण मोजले म्हणा तितकेच झाले. एकदा पुन्हा राजाई गुणाई दोघी सासू सुना झाले 4 आता 28 होतात. सूत्र लक्षात घ्या. ते 2 नाव आहे 2 नाते आहे. बेदुने 4 नका करू 2. आता पुन्हा लक्ष द्या. राजाई गुणाई दोघी सासू सुना. सासू सुना कोण राजाई गुणाई झाले 2च. दामा नामा जाना बाप लेक 4. नारा विठा महादा गोंदा चौघे पुत्र नारायण विठोबा महादेव गोविंदा 8. आणि 4घाचे लग्न झाले. लाडाई गोडाई यसाई साखराई चौघी सुनाबाई नामयाच्या आऊबाई लेकी 12 ने 13. निंबाबाई बहिणी 14. आणि वेळी पिशी जणी दासी त्याची ही 15वी. नामदेवाचे घरी घरी 14 जण स्मरती हरी. चौघे पुत्र चौघ्या सुना नित्य स्मरती नारायणा. आणि मग राजाबाईचं गारण आहे 14 माणसे आहे माझ्या घरी हिंडती दारोदारी अन्नासाठी. त्याचा अर्थ जीवनाचा आपण लक्षात घ्या. एक एकनाथ महाराज जर सोडले तर सर्व संतांचं जीवन. एक एकनाथ महाराज असे आहे जे संत आहे जे शांत आहे आणि जे श्रीमंत आहे. नाही तर लक्ष्मी आणि सरस्वती या दोघी एकत्रित राहत नाही. जिथं लक्ष्मी तिथं सरस्वती नसते. सरस्वती तिथं लक्ष्मी. म्हणून दोघीचा संवाद आहे. बरं का जोशी बाबा तुम्ही फार मनावर घेऊ नका. मी नुसतं संवाद सांगतो. लक्ष्मी आणि सरस्वती. सरस्वती लक्ष्मीला म्हणाली का ग लक्ष्मी काय मी जिथं जिथं थांबते तिथं तू का नाही थांबत. तू कुठं थांबते. मी ब्राह्मण मंडळीत थांबते सरस्वती. आणि तू गुजराती मारवाडी यांच्यात थांबते. लक्ष्मीला ती म्हणाली माझा निवास ब्राह्मण मंडळीचा आहे. सरस्वती म्हणाली विद्वान आहे ती मंडळी अजून सामान आपलंच असतं. पाणी आपलं पळी आपली तांब्या आपला. डोळ्याला लावा.
ब्राह्मण मंडळीला आमचा निवास, तिथे तू का नाही थांबत? कायम दक्षिणा मागायला लावतेस त्यांना. त्यावेळेला लक्ष्मीने उत्तर दिलं, सरस्वते तुझ्याजवळ सांगते, फक्त कोणाजवळ सांगू नका, तुम्ही बोभाटा करू नका. एकाच म्हणे अगस्ती मुनीने माझा पिता शोषिला. लक्ष्मी सरस्वतीला म्हणाली, एका वंजळीत माझा बाप पिऊन टाकला. तो ब्राह्मणच होता अगस्ती. जवरी तवरी समुद्र करी गर्जना, अगस्ती ब्राह्मणा देखील नाही बाप. तुम्ही प्रमाण शोधा. लक्ष्मीचा बाप कोण? समुद्र. कारण 14 रत्न समुद्रातून निघाली ना. लक्ष्मी कौस्तुभ पारिजात सुरा धन्वंतरी चंद्रमा गावा कामदुदा सुरेश ब्रह्मा देवांगना अष्टम सप्तमुखे विषम हृदय शंकोमृतम चांबुदे रत्नानि ह चतुर्दशम. ही 14 रत्न, त्यात लक्ष्मी रत्न आहे आणि लक्ष्मीचा बाप समुद्र आहे. म्हणून लक्ष्मी म्हणाली, माझ्या पित्याला समुद्राला एका वंजळीत पिऊन टाकला तो अगस्ती ब्राह्मणाने. पुन्हा बंधू धाकुलता शशी द्विजवर शापेक्षया धाडिला. माझा जो भाऊ आहे ना चंद्र, त्यालाही शाप दिला तोही ब्रह्मवृंदाणी. गुरु पत्नीची रतला क्षय रोग त्या चंद्राला. इंद्रा पडली भगे म्हणतात ना तुम्ही, आणि चंद्र झाला काळा. बंधू धाकुलता शशी द्विजवर शापेक्षया धाडिला. ऐके मत पतिते पदे सिनविले ऐसी द्विजांची लीला. माझ्या पतीच्या छातीवर लात मारली ती सुद्धा भृगु ब्राह्मणाने. बरं का जोशी बाबा, ही यादी सांगतो म्हणून आधी सांगितलं, मनावर घेऊ नका. विष्णू परमात्म्याच्या छातीवर लात मारणारा भृगु ब्राह्मण. म्हणून लक्ष्मी म्हणाली, सरस्वते एका आच म्हणे अगस्ती मुनीने माझा पिता शोषिला. बंधू धाकुलता शशी द्विजवर शापे क्षया धाडीला. ऐके मत पतिते पदे सिनविले ऐशी द्विजांची लीला. ऐसे दुःख सरस्वते आणि म्हणून बहु भीते या कुला. विठ्ठल विठ्ठल. सरस्वती आणि लक्ष्मी एकत्रित राहत नाही, पण दोघीला एकत्रित नांदवायचा पुरुषार्थ केला तो पैठणच्या संतानं. नाद बाबा, विद्वत्ता आणि श्रीमंती. एकनाथ शब्दामध्येच अर्थ आहे. सर्व जगाचा जो नाथ आहे त्याला म्हणतात जगन्नाथ. जगस्य नाथ इति जगन्नाथ. सर्व जगाचा नाथ तो जगन्नाथ. पण जगन्नाथाला एक नाथ आहे आणि त्यांचंच नाव एकनाथ आहे. जगन्नाथ भगवान गडी झाले आणि एकनाथ संत मालक झाले. आणि गड्यानं मालकाकडे काम करावं हा नियम आहे. 1-2 महिने नाही, 36 वर्ष. कावडीने पाणी पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे.
भगवान नाथ बाबा पूजेला बसले की देवानं चंदन उगाळून द्यावं. नाथांची आंघोळ झाली की धोत्र गोदावरीहून धुवून आणावं. श्रीखंड्या चंदन उगावणी करी आणि धोत्री गंगा तिरी धुत असे. नाथ बाबा कीर्तनाला उभे राहिले की देवानं गळ्यामध्ये टाळ घेऊन द्रौपद धरावं. नाथ महाराज प्रवचनाला बसले की देवानं हातात काठी घेऊन चोपदार व्हावं. आणि रिकाम्या वेळामध्ये खांद्यावर कावड घेऊन पाणी भरावं. अशी 36 वर्षे काम भगवंतानी नाथ बाबाच्या घरी केली. भगवान म्हणजे काय, हातगाडीवरचा माल आहे का? कोयची उठाव 1-1 रुपया. शेष महेश दिनेश गणेश सुरेश जाही निरंतर जावई जाही अनादि अनंत अखंड अखेत भेद सुभेद बतावय नारद सुसुक व्यास कैपती आरे कल्पुनी पार न पावे. असा दुर्लभ असणारा भगवान. असं सांगतात. हिमालयाच्या गुहेमध्ये अण्णा काही साधू झाडाला टांगून घेतात स्वतःला आणि त्या टांगलेल्या साधूला जिवंतपणी, या अण्णासाहेब या ना इकडे, साहेब बसलेले आता या या. उलटे टांगलेले साधू आणि त्या साधूला जिवंतपणी कावळे गीध पक्षी लचके तोडून खातात जिवंतपणी. तेव्हा ते उलटे टांगलेले जिवंत साधू गुंडाळ पाटील त्या कावळ्यांना विनवणी करतात. खा बाबा खा, लचके तोडू तोडू खा, पण आमची एक विनवणी आहे. कागा सबत न खाइयो चुन चुन खाइयो मांस, दो नैना छांड दियो पिया मिलन की आस. सगळे मांस खा, पण जोपर्यंत परमेश्वर आम्हाला दर्शन देत नाही तोपर्यंत आमचे बोबुळे खाऊ नका, बाकी सगळे खा. तरी त्या साधूला देव दर्शन देत नाही. त्या परमेश्वरानं 36 वर्षे काम ज्या संतांच्या घरी केली ते एकनाथ महाराज. एवढा प्रदीर्घ काल देवाचं सानिध्य लाभलं तरी एकही अभंग एकनाथ महाराजांचा असा नाही, धन्य आजी दिन प्रभू दर्शनाचा. मग धन्य आजी दिन परमेश्वराचं, तरी पण एकाही अभंगात हा उद्गार नाही धन्य आदी दिन आणि देव दर्शनाचा, धन्य आदी दिन संत दर्शनाचा. कारण आहे बहु अवघड दाग दाग सगळे पाठ आहे पुढच्या मंडळीला, हे सगळी मुरलेली माणसं पाठ, बाकी सगळे मिळालं. तात मिले कुणी मात मिले सुत भ्रात मिले विवती सुखदाई, राज मिले गज बाज मिले सब साज मिले मनोवांछित पाई,
लोक मेले सुर लोक मेले विधी लोक मेले वैकुंठ सगळं वास्तविक न घडणाऱ्या गोष्टी आहे. कौन सी है वो चीज जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलत. सर्व मिळेल पण आई मिळत नाही. आपली आई मरण पावली का बाकीच्या गावातल्या महिला रडणाऱ्या मुलाची समजूत काढायला, रडू नको राजा, दादा रडू नको रे, रडू नको बाळा, मी तुझ्या आई सारखीच आहे. आई सारखी आहे पण आई नाही अण्णा. म्हणून आपली आई कुरूप असू द्या, घोडी बाबडी असू द्या, दिसायला व्यवस्थित नाही नसू द्या, तरी पण तिच्या प्रेमाची सर रंभेला नाही येणार. जेव्हा अभिमन्यू गतप्राण झाला, सुभद्रा रडू लागली, समजूत काढायचं काम कृष्ण भगवान करतात. ताई, हा दादा, रडणं नाही शोभत ना तुला का? अर्जुनासारख्या वीराची बायको आहे तू, पंडू राजाची सून आहे, परमेश्वराची बहीण आहे, नाते पाठ आहे रे दादा. मग का रडते? मी अर्जुनाची बायको नाही रडत दादा, पंडू राजाची सून नाही रे रडत, मी देवाची बहीण नाही रडत, देवा अभिमन्यूची माय रडते. तुला नाही कळणार. तू पुढच्या जन्मी कोणाची आई हो, तुझं पोर असं लढाईत मरू दे, मग तुला कळेल पुत्र गेल्यावर मातेला काय व्यथा होता. किंबहुना धनुर्धरा, जो मातेची आई उदरा, तो मातेचा सोयरा की तुला पा. सर्व मिळेल, आई मिळणार नाही असा सिद्धांत असला तरी ते सुद्धा घडलं. जमदाग्नी परशुरामाला सांगतात, कोणावर रेणुकेला? त्याने परशु घेतला आणि मुंडकं तोडलं रेणुकेचं. मरण पावली रेणुका माता. जमदाग्नी प्रसन्न, शाबास बाळा शाबास, पितृ आज्ञा पालन करता पुत्र माझ्या पोटी जन्माला आल्याचा स्वाभिमान आहे, मी प्रसन्न आहे, काय पाहिजे ते माग. डोळे भरून आले परशुरामाचे. बाबा, मागणं मागू, माग बाळा. मी मारलं हे आईला कळता कामा नये आणि माझी माय जिवंत करून पाहिजे. पुन्हा रेणुका जिवंत करून दिली आणि म्हणून लिहावं लागलं, कुणी मात मिले. हे फक्त ऐकायचं, आचरण करू नका, नाही तर कीर्तन संपल्यावर गेलं एखादं म्हातारं घरी, बाळू घे रे कोयता, कोणाचा कोयता असतो, घेतला पुन्हा म्हातारीला. बाळू अर्धवट डोक्याचा होता, मारली म्हातारी, मेली. म्हातारं खूप झालं, तंबाखूला चुना म्हणून म्हणाला, शाबास बाळू, बापाची आज्ञा पालन करणारा मुलगा जन्माला आल्याचा अभिमान आहे, आणि सांग काय पाहिजे. त्यानं जर म्हटलं जिवंत करून पाहिजे आहे, हे देतं का तंबाखू खाणार जिवंत करून? म्हणून नुसतं ऐकत राहते, भानगडीत पडू नका. काही काही गोष्टी ऐकायच्या. नदैव चरितम चरित, ते नाही का उद्धवजी महाराज, श्रावण महिना लागला का पोथ्या सुरू होतात गावोगावी. पोथ्या खेड्यातली मंडळी शिकलेली काही नसतं, भावना प्रधान असतात, आणि मग त्यांच्या चर्चा पहा, टोळके टोळके बसले म्हणजे, औंधा काय लावला पाटील, हरिजा हरिजा, हरी विजय म्हणता येत नाही, पण गेल्या साली काय होता, राम इजा. पुढच्या वर्षीचा काय विचार आहे, पांडव परताप. म्हणून तो पवित्र महिना असतो श्रावण महिना. तुम्ही श्रावण महिन्यातली कोंबडी पहा, मुला बाळासह सुरक्षित असते. गावोगावचे भगवान शंकर मंदिरात विचार करतात की एवढे भक्त या महिन्यात येतात कुठून. बेलाचं पान तांब्यात पाणी, हरर महादेव, बेलाचं पान तांब्यात पाणी, हरर महादेव, बेलाचं पान तांब्यात पाणी. महादेव म्हणतो 11 महिने रजेवर जाता का रे, फार वैतागून थोडसा महिना. आणि म्हणून जेव्हा कोंबडी फिरायला निघते ना श्रावण महिन्यात, 10-5 पिलं पुढं, 10-5 पिलं माग, मध्ये छाती काढून चालते कोंबडी, पुढं पाहते मागं पाहते, मेरा भारत महान. एक महिना श्रावण महिना संपला की कोंबडी एकटी उकिरड्यावर दिसत. तुला विचार, कोंबडी काय महाराज, लेकरं कुठं आहे, चांगले महाराज झाले, कळत नाही का तुम्हाला? श्रावण संपला ना, मग लेकरं जमली. तुम्ही मला नंबर लागतो गणपती उठल्यावर. त्या पोथ्या हरिविजय काय असेल ते, आणि मग ज्याला जे रुची त्याप्रमाणे जातोय श्रवणाला. नवरा बायको होते, बायको जायची पांडव प्रताप ऐकायला, आणि हा जायचा हरिविजय. आणि तिकडून आल्यावर आमच्या पोथीत काय झालं, ती याच्याजवळ हा तिच्याजवळ सांगायचा. 15 दिवस गेले, एक दिवस बायको जरा आधी आली, भगवान साहेब ऐकून आधी आली, पण हा थोडा उशीर आला. अंगणात आल्या आल्या त्यानं बायकोला खूपच मजा. बायको म्हणली, फारच मजा आली. कुठं? हरिजात. काय 16,108 बायका एकट्या कृष्णाला. कुठं? हरिजात म्हणतो तर. बरोबर.
नाही मग म्हणत होतो की त्याला 16,108 मी करू का उद्या दुसरी बायको म्हणजे मला वाटलं कुठतरी पाणी मुडतं यार पण हा तुमचा हरिजा झाला मी आता जाईल पांडव प्रताप आहे आमच्याही पोथीत होतात काय धर्म भीम अर्जुन नकुल सहदेव 5 पती कोणाला एकट्या धुरपती मग अहो मीच तर म्हणणार होते तिला 5 होते तर मी करू का उद्या दुसरा बोले तेरी भिचू म्हणून न देव चरितम चरेत भार्गवे न हतो माता एक जायास्ते पांडवाहा हे नुसतं ऐकायचं आहे परशुरामानं मागणी मागितल्यावर पुन्हा जमदाग्नीनं माता जिवंत करून दिली लिहावं लागलं तात मिले पुढे मात मिले सूत मिले भ्रात मिले विवती मिले हे सगळे मिळेल पण संत समागम दुर्लभ भाई संत भेटत नाही का भेटतात कधी भगवंताची कृपा होईल तेव्हा आपण पहा ते हनुमानजी लंकेमध्ये प्रवेश करतात रात्रीचा प्रसंग आहे मंदिर पती करी शोधा देख जहा तहा अगणित शोधा मंदिर समजून आत प्रवेश पण आत भोग चाललेला म्हणून बाहेर यायचे एक घर पहाटे असं दिसलं काका दारा पुढं वृंदावन तुळशीचं अख्ख्या लंकेत एकच घर धनुष्य बाणा चित्र भिंतीवर राहण्याचा निवास वेगळा आणि हरीचं मंदिर बाजूला हरिमंदिरतः भिन्न बनावा रामायुध अंकित ग्रह शोभा वर्णि न जाई नव तुलसी का रुंदतः एक हर्ष कपिलाय सियावर रामचंद्र आनंद झाला वृंदावन तुळशीचं पाहून पण हनुमानजीनं डोकं चालवलं फसवणूक तर नसेल तर अख्ख्या लंकेमध्ये चौधरी महाराज एक वृंदावनाला अभप असलच कसं कारण काही माणसं बंगल्यापेक्षा वृंदावन लय भारी बांधतात मोठा ओटा राधा कृष्णाचे फोटो असलेली स्टाईल लावून सजवायचं तुळसही हिरवी गार याच्याहून डोकं चालवायचं नसते की बंगल्यामध्ये सगळे माळकरीच आहे अंगण में देखे तो तुलसी का कुंडा और फ्रिज में देखे तो मुर्गी का अंडा हनुमान जी जो सांगतो मनमय तर्क करे कपिलागा तेही समय विभीषण जागा विभीषणजी जागे झाले आणि मग विभीषणजी हनुमानजी दोघांचं मिलन झालं आणि मग विभीषणाचे उद्गार आहे हनुमंता मी राक्षसाच्या कुळात जन्माला आलो तरी आज कळलं माझ्यावर रामचंद्राची पूर्ण कृपा आहे कशावरून तुझ्यासारखा संत ब्रह्म मुहूर्तावर मला घरी दर्शन द्यायला आला यावरून मोर भरोस भा सुनु हनुमंता राम कृपा बिनु मिल नाही संता संताची भेट अवघड आहे पण कधी होते प्रभूची कृपा झाल्यावर परिजग जेठी करुणा करुणा केली आणि मग संत ज्या वेळेला भेटतात ती वेळ धन्य ज्या काळाला भेटतात तो काळ सगळे प्रमाण पाडाय तुम्हाला 5:45 झाले धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो म्हणजे ज्या काळात भेटतात संत तो काळ धन्य नवे ज्या वेळेला भेटतात ती वेळ सुद्धा धन्य धन्य आनंदाची सापडली
ज्या काळात संत भेटतात तो काळ धन्य, ज्या वेळेत भेटतात ती वेळ धन्य, ज्या दिवशी भेटतात तो दिवस धन्य. धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन, धन्य आजी दिन संत दर्शनाचा. बरेच प्रमाण आहे. धन्य दिवस आजी दर्शन संतांचे. दिवसाचे दर्शन संताचे, धन्य आजी दिन संत दर्शन. हे सगळं कळलं महाराज. धन्य आजी दिन संत दर्शनाचा, धन्य आजी दिन संत दर्शनाचा. पावणे 5 झाले. फायदा काय? प्रयोजन म्हणून दिसते मंदोपीन प्रवर्तते असा नियम आहे. मूर्ख माणूस सुद्धा फळाशिवाय प्रवृत्त होत नाही. 1 रुपयाचे सुटे पैसे ज्याला मोजता येत नाही त्याला विचारा, चालतो का रे ऊस तोडणीला? हाजरी सांगा, हाजरी. आधी हाजरी विचार आणि मग कोयता उचलत. कठीण आहे. मी रात्री साहेब होते तो बोललो रामायणात, म्हटलं आता उत्तम शेती नाही राहिली, आता कनिष्ठ उत्तम नोकरी झाली. कारण पूर्वी मालक उठायच्या आधी, पाटील उठायच्या आधी 5-50 मजूर दरवाज्यात येऊन बसायचा सकाळी. आणि मालक डबडं घेऊन उठले का उद्धवजी महाराज, आणि मग ते गयावया करायचे, काम द्या, काम द्या मालक, काम द्या, गरीबाला काम द्या. आता तांबड फुटायच्या आधी पाटील मजुराच्या दारात, तुझ्या पाया पडतो, कामाला ये. जमत नाही, आजच्या दिवस जमत नाही म्हणतो, तुझ्या पाया पडतो पण ये. नाही जमत, अडचण सांग, बायको घरी नाही माझी, तुझा डबा माझ्या बायकोला सांगतो पण ये. नियम आहे. फलाशिवाय प्रवृत्ती नाही असा जर नियम आहे तर तुम्ही आता 4:45 वाजवले. धन्य आजी दिन संत दर्शनाचा, धन्य आजी दिन. हो, संताचं दर्शन झालं तो दिवस धन्य आहे, ठीक आहे, पण दर्शनात फायदा काय? उत्तर आहे अनंत जन्मेचा सीन गेला, हा फायदा. आता सीन म्हणजे काय? त्या जाहिराती थोड्याच आहे, पूर्वी होत्या ना, सीन घालवायला का 4 मिनारला तोड नाही, तो सीन आहे. शब्दाचे उच्चार सारखे असले तरी अर्थ एक नसतो, हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त भानगड माहिती आहे. राईट राईट, नो नो आहे का नाही, एक जाणणे, एक नाही, एक उजवा, एक बरोबर. मग काय वाणी वाणी वाणी, तिन्ही ठिकाणी वाणीच आहे, पण एक दुकानदार, एक उणीवणं, एक बोलणं. सरळ आहे ना ते. वाणी दुकानदारही होतं, वाणी उणीवही होते, वाणी म्हणजे बोलणंही होतं. तसं सीन गेला म्हणजे काय? सीन म्हणजे काय नेमकं? सीन म्हणजे जन्माला येणं आणि मरणं, याला म्हणतात सीननं. आणि तुम्हाला पाठ आहे ते प्रमाण, फक्त मी माहिती करून देतो. बैसोनी खोळी शुक
राये गरबी आंधळा पुढे सिनला येरझारी. बस आपलं कामापुरतं झालं. सिनला येरझारी म्हणजे जन्माला येणं आणि मरण ही येरझार आहे आणि याला म्हणतात सिनन. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे. म्हणून तर ते जन्मापासूनच दुःख आहे. सिनन म्हणजे काय, मायच्या पोटात असतं तेव्हा काय कीर्तन करायचं, उभं राहतं का वर पाय मुंडकं खाली, गरिबी असता तिला अदंड, वर ते पाय खाली तोंड. एखादं चुकून उलट येतं त्याला पायाळू म्हणतात. पायाळू नाही तर सगळे डोकाळूच. चुकून येतं एखादं. त्या पायाळूतही दोन प्रकार आहे. पायाकडून जन्माला येतं पण एक वर बघत येतं अण्णा, एक खाली मान घालून येतं. वर बघते त्याला आकाशातलं कळतं, खाली मान घालून येतं त्याला जमिनीतलं कळतं. उगत कळत नाही, त्याच्या डोळ्यात अंजन घालावं लागतं आणि अंजन हे दुकानात मिळत नाही. अमावस्येच्या दिवशी कावळ्याची जीभ, कोलीचं रक्त, पालीची शेपटी, वटवाघुळीचा पंख, घुबडाचा डोळा, काही वस्तू माझ्याकडे आहे त्या नंतर सांगितलं. सावकारून ऐकता ते एकत्रित करावं लागतं. काही आपल्याकडे पाहिजे ना, नाही तर मला गेलं जादू टोना विरोधी म्हणून तुझ्या डोळ्यात घालावं लागतं. आणि मग म्हणतोय कशाला ऊस तोडायला जाता, तुमचा गावातला जुना वाडा नाही का, येड्या बाबळीत झाड आहे तिथं जेसीबी लावा ना, 7 हांडे सोन्याच्या मोडाचे. पाताळीचे निधान दाविल की रंजन परी होवावे लोचन पायाळाचे. पायाळू आईच्या पोटात उलट राहतं तेव्हा त्याला वाटत ते सहन करावं लागतं. कटवांद लवण मिळेकर भोगजे पुरते हळत होते विनेकर भांग पोळते निधी खेळवण्याचे दुःखी. मग जन्म व्यवस्थित कर्म चांगलं असलं तर, नाही तर यथाची कर्मजाड तुझी मान अडकली. आलं तर मुक जन्माला येतं मग पुढे बाळपण. बाळपणची व्यथा काय सांगू तिचा आता इष्टामुत्र हाती चिवडीता भरी सर्वांग सर म्हणजे ना, ऐशा परी बाळपण खेळता वय गेली जन्मी वाढे नंदन आयुष्य गेले कळे ना. आणि मग तारुण्य. तारुण्याच्या मध्ये न मानी कुणाची चामुसमुशी धुळी जैसा वेठोडी वठोडी बांधला मुंडाचा मिरुत म्हैसा जना माझी हातमान नाही तो सन्मान भली असे स्वानाचे परी हिंदी दारोदारी पाहे परणारी पापदृष्टी. आणि मग तारुण्य संपलं कशावरून, तारुण्याचा उतरे भर काळे केश होती शुभ्र आले वृद्धपण बोलती. मग म्हातारपणी फेटे पडसे खोकला हात कपाला लावणे पैसे खोबऱ्याची वाटी झाली असे मुख गळे तसे नाक असते स्मकली. मग सगळी चर्चा त्याच्याबद्दल चालते. कशाची, आया बाया सांगती गोष्टी म्हणती म्हातार बैल दृष्टी कैस अक्षय झालं गे खोकली तसे खकारा म्हणती रांडेचा म्हातारा अजून जाय मरणद्वारा. किती दिवस वाचेल आणि मग मरण येतं. एक एक रोमांच्या ठाई सहस्र विंचवाची वेदना पाही बोलता नाही काही बैसली नवही द्वारे. जन्म आणि मरण याचं नाव सिनन आहे. आणि इथे शब्द आहे अनंत जन्माचा सीन गेला. संत दर्शनाचा अनंत जन्माचा सीन जाण्याचं काय कारण, फार मोठं कारण आहे. जन्म कशामुळे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जडभरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. म्हणजे वासनेमुळे जन्म आहे आणि जन्म आहे म्हणून मरण आहे आणि जन्म मरण हे सिनन आहे. मग वासनेमुळे जन्म असल्यामुळे संतांच्या दर्शनानं होतंय काय, वासनेचे बीज बीज जळून जाय. मग बीज भरजीत न्यायानं. जमीन किती भारी आहे तुमची, खूप खत टाकलं, काळी कसदार आहे, पाण्याची सुविधा आहे, पण त्यानं डोकं चालवलं म्हणले नंतर पुन्हा त्रास घेतल्यापेक्षा पुन्हा चपात्या तव्यावर टाका त्यापेक्षा गहूच भाजून पेरायचे. गहू भाजला मग पेरला नाही उगवणार का, बीज भर्जित न्याय आहे. तो भाजलेलं बी उगवत नाही. तसं वासनेचे बीज जळून जाय. मग जन्मच कुठला, वासना जळाली मग जन्म नाही. जन्म नाही म्हणून मरणही नाही म्हणून येरझार हे सिनन नाही, अनंत जन्मीचा सीन गेला. दुसरं, दर्शन शब्दाचा अर्थ होतो ज्ञान. दृश्य ज्ञानम, ज्ञान.
त्याला म्हणतात दर्शन. नाही तर आमची दर्शन आहे. माणसं अशी हुशार आहे साहेब, जिथं पोलीस असतात पंढरपूरला तिथं तंबाखूची पुडी काढतात देवळाजवळ. आणि तंबाखू असं व्यसन आहे की ओळखीचंही बघत नाही उद्धव महाराज, लायकीचंही पाहत नाही. हात वाईट तंबाखू द्या. तंबाखू आहे साहेब, चुना नाही. चुना माझा घ्या. चुना पोलीसचा आणि तंबाखू पाटलाचा. नुसता तंबाखू खाऊ नये, चुना पाहिजे. भगवंत म्हणे अर्जुना, जो खाय तंबाखू चुना तो भक्त माझा जुना कलियुगीचा. ही ओवी ज्ञानेश्वरीच आहे, पण अध्याय 19वा. त्यात पोलिसाचा चुना आणि पाटलाचा तंबाखू. तंबाखूला चुना मळता मळता मग चर्चा. कुठलं पाहुणं? लांबचं. लांबचं म्हणजे कुठलं? तिकडे गाव आहे आमचं नगर जिल्ह्यात. नगर जिल्ह्यात गाव कोणतं? निर्मळ पिंपरी. निर्मळ पिंपरी. कचरू पाटील निर्मळ ओळखता का? अहो शेजारी. कसा आला होता? दर्शनाला आला तो साहेब, पण 18 तास लागतात बारीला. कचरू पाटलाची ओळख आहे ना? अहो ते उद्धव महाराजांना भूमिदान केली तेच ना? हा तेच. हो, चांगला परिचय. मग या माझ्या मागं. पोलीस म्हणतो, कारण तंबाखू खाल्लेला असतो ना. 2 मिनिटात दर्शन करून पाटील पश्चिम दारातून बाहेर. एवढ्याच्या तंबाखूच्या वशिल्यावर विठोबाचं दर्शन, तर विठोबा किती कळला असेल. आणि असं जर दर्शन अपेक्षित होतं तर संतांनी लिहिलं असतं का? मागील परिहार पुढे नाही सिनन झाली या दर्शन एक वेळा. आमचं दरवर्षी चाललं. याचा अर्थ काय की दर्शन वेगळं. दर्शन शब्दाचा अर्थ होतो दृश्य ज्ञानम. श्रवणाने ज्ञान, ज्ञानाने दर्शन, दर्शनाने प्रवेश, प्रवेशाने सुख. नीट लक्षात घ्या. म्हणून अवधान एकली दिले उद्धवजी महाराज. पण पुढे काय? सर्व सुखाची पात्र होईल. म्हणजे श्रवण केल्या केल्या सुख नाही. जसं एखाद्यानं विचारलं, बाबळेश्वरला उभा आहे का श्रीरामपूरला जायचं आहे, मग काय इथून सर्व श्रीरामपूरच. श्रीरामपूर जरी त्यानं म्हटलं तरी नांदूर, खंडाळा, राजुरी हे गाव तर हिशोबात धरायचे ना. तसं श्रवणाने सुख म्हटलं तरी ज्ञान, दर्शन, प्रवेश हे मधले टप्पे लक्षात घ्या. हे नसेल पटत. मला 5:15 पर्यंतची वेळ दिली उद्धव महाराजांनी, त्यामुळे काळजी करत नाही. हे पटत नसल तर स्टँडवर एक उतरल्या चेहऱ्यानं माणूस बसलेला आहे. त्याला विनंती केली, का चेहरा उतरला? भूक लागली राव. हॉटेलमध्ये जा ना, बरेच भेटले सला देणार. हॉटेलमध्ये जा. 10 पैसे खिशात नाही, सगळे तोरट्यानं पडवलं. काय हॉटेलमध्ये? असं आहे का? मग फुकट जेवायला मिळेल. कुठं? लोणीहून निर्मळ पिंपरीकडे रस्ता जातो काय? त्या रस्त्याचा फुकट. याला म्हणतात श्रवण. स्टँडवर माहिती मिळणे श्रवण, आणि फुकट जेवायला मिळतं याचं ज्ञान. आलं ते बरोबर शोधत आलं. आणि कीर्तन संपल्यानंतर ते पांढऱ्या टोपीचे बुवा टाळवाले कुठं जातात त्यांच्या माग माग गेलं. अन्नाची पंगत होती, डाळ भट्टीची. बस महाराजाच्या मांडीला मांडी लावून बसलं. अशा वेळेला घर मालक आणि महाराज दोघही अडचणीत येतात. महाराजाला वाटतं आपण कशाला विचारा, घर मालकाचा पाहुणा असेल. घर मालकाला वाटतं आपण कशाला विचारा, महाराजच्या सोबत असेल. तिसरंच जेवतं. जेव्हा पात्रावळी वाढल्या त्याला वाटलं लोणीच्या स्टँडवर माहिती मिळाली चुकीची नाही, जेवण आहे, पण अजून दर्शन नाही. मग पदार्थ वाढले, श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम, याला म्हणतात दर्शन. मग दर्शन म्हणून चूक आहे का? नाही. घर मालक म्हणतात वाढून झालं का? वदनी कवळ घेता अनुदर भरून हे जा निजे यज्ञ कर्म कुंडली कवरदा. तुटून पडलं याला म्हणतात प्रवेश. आणि हात धुवायच्या वेळेला ढेकर देत याचं नाव सुख. विठ्ठल दुसरे ज्ञान. दर्शन शब्दाचा अर्थ ज्ञान आहे, आणि ज्ञानाचं काम आहे कर्म जाळणे. ज्ञानाग्नी, ज्ञानाला अग्नी म्हटलेला आहे. ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात करूते. आता कर्माचा आणि जन्माचा फार मोठा संबंध आहे. अगा कर्मे जई उरावे सैती सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. जन्माला यावं लागतं वासनेमुळे, तसं जन्माला यावं लागतं कर्मामुळे. मग काय?
ज्ञानरूपी अग्नीनं कर्म जळतं, कर्म जळल्यामुळे जन्म नाही, म्हणून दृशीर ज्ञानम ज्ञान शब्दाचा लक्षात घ्या. याही न्यायानं अनंत जन्मीचा सीन गेला. अनंत जन्मीचा सीन घालवण्याची ताकद संतांच्या दर्शनात असल्यामुळे नाथ बाबा म्हणतात, मला असं वाटतं मन वाटे त्यासी नाथ बाबा म्हणतात, आलिंगन द्यावे आणि कदाण सोडावे चरण त्यांचे. आता नियोजित 15 मिनिट शिल्लक आहे. 1 सेकंद पुढे जाणार नाही. 5 वाजून 16 मिनिट सुद्धा होणार नाही, माझा विश्वास ठेवा. थोडीशी आम्ही तडजोड करून घेतली. मी 15-20 मिनिट लेट आल्यामुळे तुमचं नको नुकसान, आमचं दोघांचं काय हो, तुमचं नको तेव्हा. आणि पुन्हा साहेब सापडले आपल्याला. लवकर जर नाव काठाला लावली, नावाड्याला वाटलं की राम उतरून जाणार. योग्याच्या ध्यानाला न येणारा सापडला, नावाड्याला वाटलं. मग आपण नावच नाही लवकर लावायची. अजून 15 मिनिट काही नाव काठाला लागू देत नाही साहेब. आता 1 मिनिट सांप्रदायपूर्वक भजन घेऊ. सर्वांनी हात वर करायचे. फोटोवाले एवढे हात घ्या, उद्या पेपरला देता येईल. कचरू पाटील यांनी केलेली भूमिदान, अन्नाचं अन्नदान, उद्धव महाराजांना दान केलेली भूमी, तिथे भजन कीर्तन, आणि त्या कीर्तनात भजन करणारा जनसागर. हे हात काढले हात साहेबांची काय तिथून हात नाही मिळाला. धन्यवाद. संत दर्शनाचा अनंत जन्मीचा गेला. असं वाटतं. महाराज म्हणतात, आलिंगन द्यावं. आलिंगणे संताची दिवे झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. प्रथम भेटी आलिंगन तुझे चरण वंदावे. या न्यायानं आलिंगन द्यावे, मग कधान सोडावे चरण त्यांचे. चरण वेगळे, पाय वेगळे, समानार्थी शब्द आहे. जसा बेटा म्हणजे मुलगाच, लडका म्हणजे मुलगाच, आणि पुत्र म्हणजे मुलगाच. पण तिन्हीतले 3 अर्थ आहे. पिताजी बंटवाड़ा करे और बंटवाड़े में खुश रहे वो बेटा. बंटवाड़े में खुश रहता है वो बेटा, और बंटवाड़े के बाद भी पिता को लड़ लड़के ज्यादा स्टेट मांगता है वो लड़का. और जो पिताजी को कहता है कि पिताजी तुम्हारी पूरी जायदाद जिसको देना उसको दे दो, केवल मुझे आप चाहिए, मैं भगवान जैसी सेवा करूंगा जिंदगी भर, उसे बोलते हैं पुत्र. विठ्ठल. चरण आणि पाय समानार्थी आहे, पण फरक हा आहे, चालण्याच्या कामी उपयोगी पडतात त्याला म्हणतात पाय, आणि तीर्थ घेण्याच्या लायकीचे असतात त्याला म्हणतात चरण. म्हणून पाय माणसाचे आहे, माणसाचे चरण नाही. मनुष्य चरण शब्द नाही. संत चरण, गुरु चरण, प्रभू चरण. काय म्हणतील महाराज, आमचे तर पाय गोरे पान आहे.
आणि तुमच्या संताचे सावळे आहे. अरे गोरेच काय तुझे पांढरे राहू गेले का पांढऱ्या पायाच्या तरी तुझे पाय आणि आमच्या संताचे सावळे नाही काळे असू दे तरी चरण का आचरण. लक्षात घ्या जिथे आचरण आहे त्याच्या पायाला चरण म्हटल्या जातं. आचरण आणि चरण हा शब्द फार जवळजवळचा तुमचे अनुभव असतील. क्योंकि वो महाराज आते थे पहले तो आप सभी को बुलाते थे प्रसादी बांटते थे भोजन देते थे बाबा जी आए बाबा जी आए बाबा जी. अब तो बाबा जी सामने से जाते तो भी देखते नहीं. उसका मुंह भी नहीं देखूंगा. क्या हुआ वो क्या महाराज है क्या रे. उसका पैर फिसल गया. पैर फिसल गया म्हणजे पाय वाकडा पडला याला म्हणतात आचरण चुकलं. चरण आणि आचरण हे शब्द इतके जवळजवळचे आहेत. एक मजा सांगतो एकच मिनिटात. लक्ष्मणजी कंदमूळ आणायला गेले होते आणि सीता राम दोघं बसलेले होते. आता राम प्रभूचे चरण सावळे सीतामाईचे गोरे म्हणून संवाद चालला. सीता माँ कहती चरण मेरे अच्छे प्रभूजी बोले चरण मेरे अच्छे मेरे चरण. इतक्यात 5:07 लक्ष्मणजी आले. लखन क्या अरे तुम्हारी भाभी कहती है चरण मेरे अच्छे मैं कहता हूँ चरण मेरे अच्छे. तू चरण सेवा करने वाला बिरागी संत तू बोल चरण किसके अच्छे है. भैया भाभी आपसी समझौता कर लो ना हमें क्यों धर्म संकट में डाल रहे हो. नाही बोल लखन. आणि मग लक्ष्मणानं बोट दाखवलं भावाच्या चरणाकडे पाहिलं वहिनीच्या चरणाकडे. लक्ष्मणाची हुशारी पहा. ये चरण अच्छे है. भाभी खुश. शाबास लखनजी. आता से दोन्ही अर्थ होतात गुंजाळ पाटील. से म्हणजे पेक्षा आणि से म्हणजे मुळे. ये चरण से म्हणजे या चरणामुळे ये चरण से म्हणजे या चरणापेक्षा. सीतामाईनं डोकं चालवलं की माझ्या धीराला म्हणायचं आहे दादापेक्षा वहिनीचे चरण चांगले. ये चरण से ये चरण अच्छे है. शाबास लखनजी शाबास. ज्यादा खुश मत होना भाभी. क्यों ये चरण से ये चरण अच्छे है. अगर मेरे भैया के चरण नहीं होते भाभी तो तुम्हारे चरण को कौन पूछता. आता भाभी नाराज दादा झाला खुश. शाबाश लखन. आप भी ज्यादा खुश मत होना भैया. आपके चरण आचरण से लगते हैं भैया अच्छे. अगर आपका आचरण नहीं होता तो तुम्हारे चरण को चरण कौन बोलता. चरण गुरुचे चरण संताचे चरण प्रभूचे. ते शब्द आहे मजवाटेच्या आलिंगन द्यावे म्हणजे एकदा आलिंगन दिले का कदा न सोडावे चरण त्यांचे. असं त्यांच्या चरणात आहे तरी काय. त्रिविध तपाचे महेंद्र धोनीच चांगले ते षटकारच एक एकावणी बळी सगळे गुणवान. ही गुणवान मंडळी आमच्या संप्रदायाचं सौंदर्य आहे.
आणि विद्वान मंडळी संप्रदायाचं वैभव दोहे ऐकल्याचा खेळ आणि मनोनिम सुदंगाचार्य गायनाचार्य त्यांच्या चरणामध्ये असं काय सामर्थ्य आहे तर आलिंगन द्यावे कदा न सोडावे वाटतं. अरे त्रिविध तापाची हे त्याचं उत्तर आहे. त्रिविध तापाची झाली गोळवण कशामुळे देखिल्या चरण वैष्णवांचे. ताप तो ताप नाही आपल्याला येत होतो, वास्तविक तो ताप येतच नसतो. खरं पाहिलं तर वाढत असतो अण्णा. ताप येतो का वाढतो? 95 डिग्री तरी आधी तापच आहे ना. 105 तापच आहे. 10 डिग्रीचा तर माणूस आहे. 95च्या खाली गेल्यावरही मरतं, 105च्या वरही मरतं. 10 डिग्री पण जर 102 झाला तर माणसं काय म्हणतात, काय झालं? ताप आला. बाहेर जाऊन आला का? अरे आला नाही, चाचणी वाढला. पण वाढला कोणीच म्हणत नाही. ताप आला, ताप आला. तो एक ताप आहे. काहीच्या डोक्याला ताप आहे वगैरे वगैरे. पण इथे जो ताप आहे आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक हा 3 प्रकारचा ताप. त्या त्रिविध तापाची झाली बोळवण. बोळवण म्हणजे कायमची निवृत्ती झाली. त्याला आत्यंतिक निवृत्ती म्हणतात. लयरूप वेगळी, लयरूप निवृत्ती आणि आत्यंतिक निवृत्ती. रोज दाढी करतात की नाही माणसं, ही लयरूप निवृत्ती आहे. केस इतके बिलिंदर आहे की मागणं उठून उभं राहून पाहतं मालकाचं ब्लेड किती लांब गेलं. पुन्हा दुसऱ्या दिवशी ते हरळी नावाचं गवत नाही का, निंदणारा मजूर असतो तो जातो तेव्हा हरळी मागणं उठून उभी राहून पाहते की मावशी किती लांब गेली. 8 दिवसानं रान हिरवत. ही झाली लयरूप निवृत्ती. तसं रोज दाढी करावी लागते, ही एक लयरूप निवृत्ती आहे. पण तुम्हाला आत्यंतिक निवृत्ती केसाची करायची असेल तर उपाय मी सांगतो. माझं नाव कोणाला सांगू नका. उद्या सकाळी प्रयोग करा. लोखंड चुलीत तापवायचं, लाल करायचं, आतून दरवाजा लावून घ्या, कोणी पाहिलं नाही पाहिजे, आणि ते लोखंड गालावून फिरवा. एक केस नाही उगवत मरेपर्यंत. जळल्या जागी केस न उगवणे ही आत्यंतिक निवृत्ती, कायम. तसं बोळवण झाली म्हणजे कायमचा गेला. त्रिविध तापाची झाली बोळवण. बोळवण शेवटचा शब्द येतो. तुकाराम महाराज देवकरांना म्हणाले की नाही, आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकळ सांगावी विनंती माझी. वार वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. सकळ ही माझी बोळवण करा, आणि परतून घरा जावे तुम्ही. हा शेवटचा शब्द. त्रिविध तापाची झाली बोळवण कशामुळे? देखिल्या चरण. मला बोलतच राहावं वाटतं, पण तुम्हाला ऐकावं वाटतं. पण एवढी डाळ भट्टी तेही झालं पाहिजे, आपलंही झालं बरोबर. महाराज म्हणतात एक एक पहा. बिचुरत एक प्राण हरिले, मिलत दुःख दारुण दे. एक भेटला तर दुःख आहे आणि एक तुटला तर दुःख आहे. दुर्जन भेटला तर दुःख आणि सज्जन तुटला तर दुःख. आणि म्हणून शब्द एकदा संगती घडली ना, पुन्हा ताटातूट होऊ नये. एका जनाराणी घडवता एका जनाराणी घडवता घडो त्यांचा संग न व्हावा वियोग जन्मोजन्मी. मग वाटे त्याशी आलिंगन द्यावे, कदाण सोडावे चरण त्यांचे. अतिशय सुंदर नियोजन केलं. पुन्हा एकदा परिवाराला धन्यवाद देतो. मातोश्री अंजनाबाई निर्मळ आणि पिताजी मुरलीधर पाटील निर्मळ आपल्या जन्मदात्याच्या आणि
स्मरणार्थ सत्पात्री दान केलं तुम्ही. सत्पात्री. सत्पात्री म्हणजे आमचे उद्धव महाराज म्हणजे धुतल्या तांदळासारखा परमार्थ. पण योग्य ठिकाणी दान केलं. इथे भजन पूजन ह्याच गोष्टी घडणार आहे. तो वघाणच तुमच्या परिवाराला कचरू पाटील आशीर्वाद मिळणार आहे आणि तुमच्या पितरांनाही स्वर्गामध्ये आनंद होणार आहे. नाही तर कधी कधी दात खातात ना पितर, हा कटकटा त्याचे कधी ती पितर आणि वंशी दुराचार पुत्र झाला, पण पितरांना आनंद. भूमिदान करणारे तुम्हालाही धन्यवाद. अन्नदान आणि संतपूजन आमच्या अण्णांचं आहे. त्यांचंही उद्धव महाराजावर पांडुरंगासारखी श्रद्धा आहे. ते नसले तरी माघारी आमच्याजवळ चर्चा होत असते. आपल्याला असं असं करायचं, लावा फोन उद्धव बाबाला, त्यांना वेळ पाहिजे ना, नाही तर आपण जायचं दायबट्टी घेऊन ते नाही. तेव्हा दोन्ही दात्याला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. साहेब आपण आलात आणि उद्धव बाबांचा आणि आमचा श्रोते मंडळीचा आनंद द्विगुणित केला. उद्धव बाबांच्या वतीनं, कचरू पाटलाच्या वतीनं, तांबे अण्णाच्या वतीनं आपल्यालाही धन्यवाद. प्रल्हाद महाराज, दीक्षित महाराज, सगळे गायनाचार्य महाराज सर्वांनी आपापल्या परीने या ठिकाणी सहभाग नोंदवला. आता चालेला वेळ नाही, मला पुन्हा रामायण सुरू करायचं आहे. आता ते कीर्तन मालेगावचं करून आलो, हे दुसरं आणि तिसरं ते रामायण करायचं. 2-4 करतो. साहेब म्हणतात एकच करत जा, पण ते नाही जमत साहेब, मी नाही केलं तर आजारी पडेल. जसं तुम्हाला 10-20 माणसं रोज भेटल्याशिवाय करमत नाही. हे एखादंच येते असं